भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास सोलापुरात काँग्रेस भवन समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले। भोंदूबाबा अशोक खरात विरोधात महिला काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। महिला अबला असतात तर गृहस्थी चांगली राहावी यासाठी त्या अशा बाबांकडे जातात। भोंदूबाबा मात्र अशा महिलांची फसवणूक करतात, त्यांची पिळवणूक करतात। त्यामुळे अशा भोंदूबाबांना कडक शिक्षा झालीच पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि ताबडतोब फाशी द्यावी अशी मागणी महिलांनी केली आहे। महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावे अशी मागणी महिला काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे। काँग्रेसच्या महिला नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला आहे। कॅप्टन अशोक खरातला भर चौकात आणा, बांधा आणि दगड मारून त्याला ठार करा अशी मागणी महिलांनी केली। वतीने या ठिकाणी खरातांचा निषेध करतोय पहिल्यांदा। त्याचबरोबर जवळजवळ ह्या सुशिक्षित माणूस, नावाजलेला माणूस, ज्या लोक खरातच्या मागे बरेच मंत्री लोक आहेत, बरेच राजकीय पुढारी आहेत आणि अशांच्या जोरावर हा जे धंदे करतोय म्हणजे व्हाईट कॉलरचा प्रकार झालेला आहे हा। आणखीन त्याला साथ देणारी त्याला तर अटक झालेलीच आहे। जवळजवळ हजाराच्या वर त्याचे रेकॉर्डिंग निघालेले आणि त्या पद्धतीने सीडी मिळालेले आहेत। लवकर त्याला अटक तर झालेलीच आहे, तरी पण एखाद्या वेळेस ही दबादबी करण्याचा प्रकार होण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या मागे भरपूर मोठे मोठे लोक आहेत। त्याच्याशिवाय जी महिला आयोगाच्या ठिकाणी जी अध्यक्ष म्हणून बसलेली महिला आहे चाकणकर, हिने पहिल्यांदा तिला अटक करण्याची गरज आहे। कारण एक महिला दुसऱ्या महिलांच्यावर अत्याचार होते, एवढ्या पद्धतीने अत्याचार होत आहेत, तर तिने आवाज उठवायला पाहिजे। तिला कंट्रोल करण्यासाठी म्हणून, महिलांना न्याय देण्यासाठी म्हणून त्या पदावर बसवलेलो आहे आणि तीच महिला यांना साथ देते, तर त्याला पहिल्यांदा अटक करून त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे। राजीनामा देऊन ही गोष्ट थांबणारी नाही आहे, कारण सगळी बरोबरीने सूत्रधार जी चाकणकर पण आहे, त्या पद्धतीने तिला पहिल्यांदा अटक करावी आणि तिला 2 नंबर दोषी म्हणून, आरोपी म्हणून करावं, एवढंच मी या ठिकाणी सांगते। आणि हे अत्याचार कमीत कमी व्हायला पाहिजे, सगळे बंद व्हायला पाहिजे। मोदी सरकारच्या याच्यामध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अत्याचार वाढतच चाललेत, महिलांच्यावर वरचेवर अत्याचार वाढत चाललेत। आणि आता इतके दिवस मंत्री संत्री होते, लॉजमध्ये बोलावून अत्याचार करत होते, आता हे तर अगदी बोर्ड लावून, ज्योतिषाचा बोर्ड लावून अशा पद्धतीने अत्याचार व्हायला लागलेले आहेत। तर हे थांबणे पाहिजे आणि त्याला कडक शासन होणं गरजेचं आहे। मला तर म्हणायचं एवढं तर मला रेकॉर्डिंग मिळालेलं आहे, तर त्याची केसही न चालवता त्याला फाशीची शिक्षा देणे हे गरजेचं। काय सांगाल मॅडम, आज तुम्ही अशोक खरात यांच्या निदर्शन केलेलं आहे। आज महिला सुरक्षित नाही आहे, जसं भाजप सरकार आलेलं आहे तसं ह्या महिला सुरक्षित नाही आहेत। त्यातच आता सध्या जो स्वतःला कॅप्टन म्हणवतो असा खरात, अशोक खरात हा अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणून सांगतो आणि त्यांनी महिलांना आमिष दाखवून, खोटी आश्वासनं देऊन त्यांनी जादूटोणा आणि भोंदूबाबा आहे आणि त्यांनी जादूटोणाचे प्रकार करून महिलांवर, म्हणजे महिलांना संमोहित करून त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत। अशा ह्या अशोक खरातला म्हणजे निपक्षपणे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यात जवळजवळ मंत्री आणि अधिकारी हे देखील सामील आहेत। कदाचित हे प्रकरण त्यांनी दाबण्याचा प्रयत्न करतील, असं न होता निपक्षपातीपणाने चौकशी झाली पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगते। आणि महिलांवर जे अत्याचार होतात, लैंगिक अत्याचार करणं किंवा खोटं बोलणं, कारण महिला ह्या कशा असतात, समूहांना बळी पडतात आणि कुठलं तरी चांगलं होईल यासाठी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात, पण त्यांची ही गुण कुणाला माहीत नाहीत। जवळजवळ त्याचे 56 व्हिडिओ समोर आलेले आहेत। तसं तर त्यांनी 1000 महिलांवर अत्याचार केलेले आहेत। अशा नराधमाची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यांचा मी या ठिकाणी निषेध। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।